नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मस्त अशी देवपूजा करून घेतली. मी सकाळी लवकरच उठून बाहेरचं आवरून घेतलं आणि लगेच देवपूजा करून घेतली आणि आता नंतर स्वयंपाक करायचा आहे. दादा हे बघा, छान अशी घरातली देवपूजा करून घेतली आणि तुळशीला पाणी घातलं, पूजा केली आणि आता मस्त मी उंबरट्याची पूजा करते. मी रोज देवपूजा करून लगेच उंबरट्याची पण पूजा करून घेते. उंबरटा म्हणजे आपला महालक्ष्मी येण्याचा द्वार असतो. घरात चांगली एनर्जी येते, निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते, म्हणून सदा मी उंबरट्याची पूजा करते. आणि आता तुम्ही बघू शकता, आता मला स्वयंपाक करायचा आहे. 7:30 वाजलेत, पूजा हे सगळं झाली आहे माझी. आता मी स्वयंपाक करून घेते. आणि आता कसं उन्हाळा लागला आहे तर आता पोरांच्या डब्याचं पण टेन्शन नाही, काही निवांत होते सगळं कामं माझे. हे बघा, मस्त असा मी तुरीच्या डाळीतला कद्दू बनवत होते. कारण मस्त तुरीच्या डाळीचा कद्दू ना कुकरमध्ये छान होतो. कारण असा कढईत बनवला ना तर असं पाणी एकीकडं, हे डाळ एकीकडं होते, पण कुकरमध्ये एकदम छान भाजी होती. नक्की करून बघा तुम्ही पण. आणि आता मस्त कद्दूची भाजी करून घेते. मला भाकरी करायच्या आहेत, पोळ्या करायच्या आहेत आणि थोडंसं शेडकडलं पण आज तुम्हाला दाखवते. पांढरे पिल्ले दिलेत आपल्या अप्सरांनी, काळे पिल्ले दिलेत. पण कसं उन्हामुळं काही पिल्ले गेले, पण कारण ते अशक्त होते म्हणून हेल्दी नव्हते. आणि बाकीचे हेल्दी आहेत ते आहेत, पण उन्हामुळं कमीच पिल्ले काढलेत कोंबड्यांनी. 7-8 असेच काढले, तर ते पण दाखवते मी तुम्हाला. पण म्हणलं चला अगोदर स्वयंपाक हे करून घ्यावं.
आणि आता कार्तिकला मामीला बोलत बोलत माझा स्वयंपाक सुरू होता. चला तर बघा मग तुरीच्या डाळीचा कद्दू ते चहा व्हायला चैतनला. काय झालं? काय प्रॉब्लेम झाला तुला? चांगले हे बघा असा भात शिजवतो आम्ही कोंबड्यांना खाण्यासाठी. आणि असं एकदम मोकळा असं भात बनवावं लागतं. हे बघा असा चिकट भात जमत नाही त्यांना. मारते छोटेसे पिल्ले काळे झाले तर एकदम छान झालेत. पुन्हा तिच्यासारखेच कलरला झालेत. हे बघा आता इकडं पांढरे पिल्ले दिले तिने. हे बघा हे चांगले मोठे व्हायलेत आता. हे बघा आपल्या अप्सरा. इकडे बघा तिकडे बघा. पालेभाज्या टाकते म्हणून ते येतं खातात मस्त. तिकडे भरपूर गेलं का. आता व्हिडिओ घेईल पण स्नॅपमध्ये. बघा भरपूर अशा अप्सरा आता झाल्यात आपल्या. बघू शकता तुम्ही. हे बघा काय आत बसलेले आहेत जाऊन, काय बाहेर आले तर. खूप सारे पिल्ले आता मोठे झालेत. आता उन्हाळ्यात काही अंडे घालत नाहीत मला. उन्हाळ्यात अंडे कमी असतात. पण आता ह्यांचीच वाढ छान करायची मस्त हेल्दी. त्यांना पालेभाज्या हे सगळं खायला असते. भात हे शिजवतो. पुन्हा त्यांना प्रोटीन आहे, त्यांचं खाद्य आहे सगळे. आता आपले पक्षी पण वाढले तर खूप सारे झाले तर. लाल दूध तापवून घेतलंय. आता मी ना आपल्या लोटक्यामध्ये दही लावणार आहे. आता उन्हाळा सुरू झालाय.
आणि छान दही होत आहे मातीच्या भांड्यामध्ये. आता सराय पण खूप आलेली ह्याला. मस्त आता. आणि त्याच्यात थोडंसं इरजण टाकून घेऊ आपण दह्याचं. दही पण छान होते. आणि दही टाकलं ना असं थोडं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडं हे होऊन दही पण असं घट्टचे घट्ट छान होते. आणि माठातलं दही हा चक्का दही तयार होते. आणि मस्त उष्णतेला ठेवायचं म्हणजे दही पण चांगलं गाढ होते. कसं काय भेटतंय वस्तू पहिल्यांदाच भेटतात ना. चला हो चहा प्यायला. असं का. चला मग आता मस्त चहा करायला प्यायला या तुम्ही पण चहा प्यायला. बघू शकता तुम्ही किती वाजलेत, 11 वाजलेत आणि साहेबाला प्यायचा आहे चहा. चला मग सगळे घरातली कामं हे आवरली. शेडकड पण जाऊन आले, थोडंसं स्वच्छ करून आले तिकडलं पण. अप्सरांना भात ते टाकला खायला. आणि मग बाहेर थोडंसं गप्पा मारत बसले. आणि 11 वाजलेत आता साहेबांना प्यायचा आहे चहा. चला म्हणलं दही पण लावून घेतलं आणि दूध गरमच आहे तर म्हणलं चला चहा करून घेऊ. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि आता उन्हाळा पण चांगलं ऊन पडायला लागले, कडक उन्हाळा लागला आहे. आता मला फराळा म्हणजे उन्हाळी काम पण सुरू करायचं आहे. तर आता ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला मिळतीलच. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि माझं कसं डेली ब्लॉग टाकणं होईनात कारण आता मुलांची हाफ डे झाल्यामुळं घरीच असायलेत मुलं तर मोबाईल घेऊन बसतो बारकं. त्यामुळं जरा माझे डेली ब्लॉग येत नाहीत. तरी पण असतात माझे प्रयत्न की आपण डेली ब्लॉग टाकावा एक तरी म्हणून. पण मी आता प्रयत्न नक्की करणार आहे. उन्हाळ्याचं काय काय बनवणार आहे हे पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आता बटाटे हे ते सगळं आणून आता तयारी करायचीच आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.